नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव वृत्समो द्वादशम हिंद केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. तसेच बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट घोटकरांचा सर्जाबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे. तसेच स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचा जो सर्जा आहे हिंद केसरी सर्जा दादा, तो देखील उद्या पळणार आहे की नाही. तसेच भावांनो, बिंदोडचा बादशाह कुमार रणवीर राहुल पाटील आडिवली कल्याण यांचा मथुरचा पैरा कोण असणार आहे हे आपण या व्हिडिओमार्फत सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर सुरुवात करतो बैलगाडा क्षेत्रातील रॉकेट म्हणून संबोधला जाणारा घोटकरांचा सर्जाबद्दल. बरेच दिवस आपल्याला घोटकरांचा सर्जा 3 फेरीच्या मैदानात दिसत नाही. बिनजोडला पळताना दिसला होता, पण बरेच दिवस तीन फेरीच्या मैदानात दिसत नाही. तर भावांनो, बरीच चर्चा कधी पळेल तर फायनली भावांनो उद्या आपल्याला घोटकरांचा सर्जा पळताना दिसणार आहे. सोन हिरा केसरी 1.5 लाखाच्या मैदानामध्ये. त्याचा वेग पाहून सर्वजण प्रभावित होत असतात. त्यामुळे घोटकरांचा सर्जा उद्या आपल्याला पळताना दिसेल. त्याचा वेग बघून, त्याच्या वेगावर सर्वजण प्रभावित झालेले आहेत. त्यामुळे घोटकरांचा सर्जा मैदानात म्हटल्यावर सर्वजण उत्सुक असतात. सर्जाला हे बघण्यासाठी उद्या आपल्याला पळताना दिसेल. तसेच स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांचं नाव आता खूप मोठं केलंय. तो हा सर्जा म्हणजे छोटा सर्जात म्हणावं लागेल, जो आता हिंद केसरी आहे टॉपमध्ये 1 नंबरमध्ये पळणारा, तोच सर्जा उद्या आपल्याला सोन हिरा केसरी मैदानात पळताना दिसणार आहे. बरेच आता 3-4 दिवसापासून काही गैरसमज होतात. 2 मैदानं झाली मागे स्वर्गीय पंढरीशेठ फडके यांच्या नावाने जो मैदान भरला होता तिथे देखील सर्जा पळाला होता, पण तो सर्जा वेगळा होता, मोठा सर्जा होता. काल देखील आपल्याला मला वाटते सर्जा दिसला होता, आज तो देखील मोठाच सर्जा होता. पण छोटा सर्जा जो 1 नंबरमध्ये पळणार आहे तो उद्या आपल्याला सोन हिरा केसरी मैदानात पळताना दिसणार आहे. बकासूर देखील उद्या सोन हिरा केसरी मैदानासाठी सज्ज झालेले आहे. तिघांच्या अजूनपर्यंत मला पैरे माहिती नाही, पण बकासूरचा पैरा जो आहे तो जुना चेहरा असणार आहे, चांगलाच पैरा असणार आहे. पण घोट सर्जा आणि सर्जा दादा याच्यापैकी वाटत नाही, पण नक्कीच वेगळा चेहरा. आता थोड्या वेळात आपल्याला लॉटच्या माध्यमातून समजेलच. पण कुमार रणवीर राहुल पाटील आडिवली कल्याण मथुर देखील उद्या सोन हिरा केसरी मैदानात पळताना दिसेल. तर तो कोणासोबत? तर भावांनो, मुंबईचा सुलतान जसा घोट सर्जासारखा दिसतोय, त्याच्यासारखा पळ आहे, तोच हा सुलतान उद्या आपल्याला मथुर सोबत पळताना दिसणार आहे. चांगलाच पैरा आहे या मथुरचा, त्यामुळे आपल्याला उद्या वेगळीच मजा येणार आहे. मथुर आणि सुलतान पळणार आहे ही जोडी. बकासूर देखील पळताना दिसणार आहे. घोटकरांचा सर्जा देखील पळताना दिसणार आहे. सर्जा दादा देखील उद्या पळताना दिसणार. आज बरेच टॉपचे नंदी पळताना दिसले. गुरसाळे मैदानात ते नंदी उद्या बहुतेक नसतीलच. त्यामुळे हे जे 4 नंदींची नावं, 4 नंदींची अपडेट दिली ते उद्या आपल्याला नक्कीच सोन हिरा केसरी मैदानात पळताना दिसेल. त्यामुळे सर्वजण उत्सुक असतील ह्या 4 नंदींना पळताना बघण्याची. धन्यवाद.